जशीच आज किमया स्कूलमधून आली तसं तिने मला सांगितलं की आई मला ग्रीन वडा खायचा आहे। तर मग मी तिला विचारलं की कशा पद्धतीने होता आणि तू फ्रेंडला विचारलं का? तर तिने सांगितलं की असा सर्कल होता आणि 5 सर्कल एकत्र करून आणि मग तो ग्रीन वडा तयार होतो। तर मी माझ्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर मी ना कोथिंबीर मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये 1.5 वाटी पूर्ण मी बाजरीचं पीठ घालणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी त्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे आणि अर्धी वाटी मी त्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे। त्यानंतर त्यामध्ये मी जवळपास पाऊण वाटी बेसन पीठ किंवा चना डाळीचं पीठ जे आहे ते मी ॲड करणार आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे वाटण, आणि ते वाटण यामध्ये टाकणार आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्तपैकी व्यवस्थित पाणी टाकून त्यामध्ये मळून घ्यायचं आणि छान असं आपल्याला थापता येईल अशा पद्धतीने, किंवा आपण धपाटे वगैरे थापतो ना, तर अशा पद्धतीने मी छान मस्तपैकी त्याची कन्सिस्टन्सी किंवा पीठ मळून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सैल वाटत असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, त्याने घट्टपणा चांगला येतो आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेला आहे। एक छान आपलं उपरण्याचा कपडा किंवा रुमालाचा कपडा घ्यायचा आणि तो तुम्ही पोळपाटवर करायचा असेल तर पोळपाट, किंवा मी आता इथे किचन ओट्यावरच टाकणार आहे। तर तो ओला करून घ्यायचा, पाण्याचा शिपका मारायचा आणि छान छोटे छोटे 4 गोळे मी त्याच्यावर ठेवलेले आहेत आणि ते गोळे व्यवस्थित असे छोटे छोट्या गोलाकार पद्धतीने थापून घ्यायचे आणि मध्ये त्याला असे होल किंवा आपण छिद्र म्हणू शकतो असे पाडायचे। तर मी अशा पद्धतीने रेसिपी करण्याचा प्रयत्न करत आहे। आता तिला आवडते की नाही ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा बरं का, कारण लहान लेकरांना जेव्हा शाळेमध्ये मैत्रिणींचा किंवा फ्रेंडचा टिफिन बघतात ना, तर त्यावेळेस वर्णन त्यांना करता येत नाही, पण आता मी माझं डोकं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। कधी नव्हे तिने पहिल्यांदा अशी माझ्याजवळ फरमाईश केलेली होती, त्यामुळे माझी इतकी प्रबळ इच्छा होती की तिच्या मनासारखं तिला जे हवं आहे तसं करून देण्याचा मी प्रयत्न करत होती। कारण आत्तापर्यंत मी तिला जे टिफिनला दिलं भाजीपोळी, तीच ती भाजीपोळी टिफिनला न्यायची, तर ह्या वेळेची तिची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर 4 छान मस्तपैकी वडे मी ह्या रुमालावर थापून घेतलेले आहे आणि त्यानंतर तवा गरम करत ठेवलेला आहे, त्यावर छान मस्तपैकी 3-4 चमचे तेल टाकायचं की जेणेकरून आपल्याला शॅलो फ्राय करता आलं पाहिजे। तर हा जो रुमाल आहे तो उचलून ह्या तव्यावर आपल्याला पालथा टाकायचा आहे की जेणेकरून सगळे वडे ह्या तव्यावर पडतील आणि ओला रुमाल ठेवायचा, त्यामुळे लगेचच वडे जे असतात ते तव्यावर चिकटून जातात आणि व्यवस्थित पहिल्यांदा कमी आचेवर किंवा गॅसच्या मंद आचेवर व्यवस्थित एक बाजूने भाजून घ्यायचे। त्यानंतर दुसऱ्या बाजूने मी छान भाजायला लावलेले आहेत। शक्यतो कमी गॅसवर भाजायचे आणि शेवटी थोडा मोठा गॅस ठेवायचा। नंतर एक बाजूला मी खोबऱ्याची चटणीही करायला घेतलेली आहे, त्यामध्ये खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि खोबरं जे आहे ते मी पहिल्यांदा खोबऱ्याची जी वाटी असते आपली सुकी खोबऱ्याची ती 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये ना भिजत ठेवली। त्यानंतर तिचे काप केले, त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, थोड्याशा डाळ्या आणि चवीनुसार मीठ टाकून छान तिला मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका दिला आणि त्यानंतर हे तयार केलेले वडे मी प्लेटमध्ये दिलेले आहेत। तर आता बघू किमयाला ते वडे आवडतात की नाही, आणि ॲज युजल किमयाला ते वडे खूप आवडलेले आहे। तर तुम्हीही एकदा आपल्या लेकरांना ही टिफिन रेसिपी करून दाखवू शकता। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।